Good morning, students. The Coromandel Fishers, written by सरोजिनी नायडू या कवितेचा आता आपण मराठी सारांश बघूया. Rise, brothers, rise. The wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn like a child that has cried all night. येथे कवयित्री सरोजिनी नायडू समुद्राकाठी मासेमारी करणाऱ्या कोळ्यांना उद्देशून म्हणतात. आता त्या काय म्हणतात ते बघा. त्या म्हणतात की पहाटेची वेळ झालेली आहे, आता उठलं पाहिजे ना. रात्रीच्या गर्भात निजलेलं आकाश आता जागलेलं आहे. एवढंच नाही तर हे आकाश पहाटेच्या स्वागतासाठी देखील तयार आहे. आपण देखील तयार राहिलं पाहिजे. रात्रीला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे रौद्र वादळ रूप धारण करणारा वारा रात्रभर जणू लहान बालकासमान रडत होता. आता मात्र हा वारा देखील निवांत झालेला आहे, शांत झालेला आहे, म्हणजेच परिस्थिती अनुकूल आहे. रात्रीचं अंधाराचं पांघरून आता गडून पडलेलं आहे. वादळाचं रौद्ररूप शांत झालेलं आहे. अप्रत्यक्षपणे त्या भारतीयांना सांगतात की गुलामीच्या बेड्या पायातून काढण्याची वेळ मात्र आता झालेली आहे. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. पुढे त्या कोळी बांधवांना म्हणतात, चला तुमचे किनाऱ्यावर पसरलेले जाळे गोळा करा, तुमच्या नावा म्हणजेच तुमच्या होड्या मुक्त करा. आता तुम्हाला समुद्रातील उड्या मारणारी मासे पकडायला निघायचं आहे. या समुद्राचे तुम्ही राजे आहात. हा समुद्र येथील संपत्ती तुमचीच आहे. सरोजिनी नायडू येथे भारतीयांना उद्देशून म्हणतात की ही भूमी तुमचीच आहे. तुम्ही तिच्या रक्षणासाठी तुमचे शस्त्र घेऊन तयार राहिलं पाहिजे. तर विशेषतः या कवितेचा जेव्हा आपण मराठी अनुवाद पाहतो तर सरोजिनी नायडूंना केवळ फिशरमॅन जे आहेत यांना जागृत करायचं नाही, तर या कवितेचा संदर्भ भारतीय नागरिकांना जागृत करणारा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या एका दिशेने वाटचाल करायची आहे आणि तोच दूरदृष्टिकोन पुढे ठेवून मात्र सरोजिनी नायडू एक उदाहरण म्हणून फिशरमॅनचं घेऊन त्या लोकांना जागृत करतात. त्या सांगतात की आता सूर्योदय व्हायची वेळ झालेली आहे, रात्र संपलेली आहे, म्हणजे दुःख संपलेलं आहे, अंधार संपलेला आहे आणि सूर्योदय नवीन प्रकारचं प्रतिबिंब घेऊन तुमच्या आयुष्यात पुन्हा जागृत होत आहे. आता मात्र तुम्ही उठायला पाहिजे आणि सागराच्या किनाऱ्यावर जाऊन तुमचं जे कर्म आहे ते तुम्ही करायला पाहिजे आहे. ही केवळ तुमच्या जीवनाची नांदीच नाही, तर ही एक स्वातंत्र्याची सुरुवात आहे, तुमच्या जागृतीची सुरुवात आहे आणि त्यासाठी सर्व बांधवांनी एकत्रित येऊन मात्र पुढच्या कार्याला लागावं ही संकल्पना सरोजिनी नायडू मांडतात. Come to the second stanza. No longer delay, let us hasten away in the track of the seagull's call. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. दुसऱ्या कडव्यात कवयित्री म्हणतात, चला कोळी बांधवांनो, जरा लवकर करा, वेळ होऊ देऊ नका, फार उशीर लावू नका. तो बघा, तो समुद्र पक्षी तुम्हाला बोलावतो आहे आणि तुम्हाला त्याच्या दिशेने जायचं आहे. पुढे त्या चेतना गुणोक्ती अलंकाराचा वापर करून म्हणतात की हा विशाल समुद्र म्हणजेच तुमची माता, तुमची आई. कारण आईचं कार्य बाळाला जेवण भरवणे हे असतं. हा समुद्र आईसारखाच त्यांना भरवतो. म्हणजेच कोळ्यांचं जीवन हे समुद्रातील मास्यांवर अवलंबून असतं, त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. हे आकाशातील ढग आपले बंधू आहेत. भावाचं कार्य योग्य दिशा दाखवणे हे असतं आणि हे ढग देखील आपल्याला योग्य ती दिशा दाखवतात. या सागरात उठणाऱ्या लाटा आपल्या सहचरी, आपल्या सहकारी आहेत, कारण समुद्रात एकदा उतरले की या लाटांची सोबती किनाऱ्यापर्यंत असेल. हे सारे काही आपले कुटुंबातील सदस्यासारखे आहेत. हा ढग, या लाटा, हा समुद्र जणू एक कुटुंबच ना. मग या निसर्गाला घाबरण्याचे कारण काय? What though we toss at the fall of the sun where the hand of the sea god drives? He who holds the storm by the hair will hide
इन हिज ब्रेस्ट अ लाईव्स. इथे त्या म्हणतात, हा निसर्ग आपल्याला जर एखाद्या कुटुंबासारखा आहे तर याला घाबरण्याचे काय कारण? संध्याकाळपर्यंत आपण जर परतू शकलो नाही तर मात्र हा समुद्रच आपल्याला किनाऱ्यापर्यंत सोडेल. हा समुद्र सांजच्या वादळाचे केस आवरून ठेवेल, म्हणजेच वादळ समुद्रात येऊ देणार नाही. किंवा एका अर्थाने कवयित्री हे देखील म्हणतात की समुद्रातच समाधी घ्यावी लागली तरी आपल्याच कुटुंबियाशी आपण प्राण समरस केल्यासारखे होईल, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. तर विशेष करून दुसऱ्या स्टांजाचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या म्हणतात की हा समुद्र म्हणजे आपली आई आहे, आकाशातले ढग आपले बांधव आहेत आणि हे तुमचं निश्चित संरक्षण करतील. कारण आता तुम्हाला समुद्रीय माशांना पकडायचं आहे. समुद्र पक्षी ज्या दिशेने मात्र तुम्हाला आव्हान करत आहे तो आवाज त्या दिशेने तुम्हाला एकाग्र होऊन चालायचा आहे. कारण हे जगण्याचं बंड आहे आणि तुम्हाला हे स्वीकारावं लागेल. पण जेव्हा सांज होईल, कुठेतरी दुःख येईल, त्यावेळेस तुम्ही घाबरू नका. हाच समुद्र तुम्हाला निश्चित मात्र किनाऱ्यावर आणून सोडेल आणि तुमच्या आयुष्याचं रक्षण सुद्धा करेल. इथे जी स्थिती आहे ती भारतीय नागरिकांना मायभूमी असलेलं जे काही त्यांचं प्रेम आहे, त्यांचं कर्तव्य आहे, याची दक्षता दर्शवणारी आहे. आणि हा दृष्टिकोन मात्र या ठिकाणी सरोजिनी नायडू शाब्दिक अर्थातून अप्रत्यक्षरित्या मात्र भारतीयांना किंवा नागरिकांना दर्शवताना दिसतात. अप्रत्यक्षपणे त्या भारतीय स्वातंत्र्यवीरांना उद्देशून म्हणतात की आता त्यांना उशीर न लावता त्वरित देशसेवेकरिता पुढे धजावलं पाहिजे. हा देश आपली मायभूमी आहे, हा निसर्ग येथील प्रत्येक गोष्ट आपली आहे. देश स्वातंत्र्य लढ्याचे महान कार्य हाती घेताना ही भारत माता आपल्याला सावरेल, आपले रक्षण करेल. तेव्हा आपले प्राण आपल्या मातेशी समरस असावेत. लेट्स कम टू द थर्ड स्टांजा. Sweet is the shade of the coconut glade, the scent of the mango grove, and sweet are the sands at the full of the moon with the sound of the voices we love. तिसऱ्या कडव्यात सरोजिनी नायडू दोन तुलनात्मक गोष्टींचं सौंदर्य वर्णन करतात. एक समुद्र किनाऱ्यावरील सौंदर्य आणि दुसरं समुद्रातील सौंदर्य आणि त्यातून मिळणारा आनंद. त्या म्हणतात, समुद्र काठावर असलेल्या नारळाच्या झाडांची सावली रमणीय, मनाला आनंद देणारी आहे. आमराईचा सुगंधही खूप गोड आहे आणि तितकीच आनंददायी आणि मोहक आहे चंद्रप्रकाशातील समुद्रकाठावरील वाळू. परंतु याहीपेक्षा काहीतरी आनंददायी आहे. ते काय? But sweeter, O brother, the kiss of the spray and the dance of the white foam's glee. Row, brothers, row to the edge of the verge where the blue sky meets with the sea. याहीपेक्षा आनंददायी काही असेल तर ते म्हणजे समुद्रातील लाटांचं उसळणं, त्यांचं चेहऱ्याला मनाला चुंबून जाणं. आवेगाने येणाऱ्या लाटांचा तो फेसाळ स्पर्श समुद्रकाठावरील सौंदर्यापेक्षाही अधिक लुब्ध करणारा आहे. कारण हा आनंद कर्तव्यातला आहे. कर्म करताना जे सुख असतं ना, त्याची गोडी निवांत बसून एकटक बघणाऱ्या सुखात कधीच मिळू शकत नाही. म्हणूनच सुख ते की जे आत्म्याला जिवंत ठेवतं. म्हणूनच सरोजिनी नायडू पुढे म्हणतात की कोळी बांधवांनो, आता आपण त्या अमर सुखाकडे, त्या परम आनंदाकडे वाटचाल केली पाहिजे. अशा क्षितिजाकडे आपण गेलं पाहिजे ज्याला अंत नाही, असा तो चिरंतर सत्याकडे जाणारा प्रवास तो आपण केला पाहिजे. येथे कवयित्री देशबांधवांना तात्पुरत्या सुखात न लोळता अमर सुखाची वाट दाखवितात. म्हणजेच स्वातंत्र्याचा सुगंध हा फार काही वेगळा असतो. त्याकरिता आपण तत्पर राहून पुढे धजावलं पाहिजे, अशा आशावादी दृष्टिकोनाला पुढे ठेवून त्या देशबांधवांना प्रेरित करीत आहेत. कवयित्री सरोजिनी नायडू निसर्ग आणि मानवी जीवन त्यातलं कर्तव्य याची दक्षता घ्यायला प्रत्येकाला शिकवतात. त्या म्हणतात की समुद्र किनाऱ्यावर वाढलेली नारळाची जी वृक्ष आहेत त्यांची जी सावली आहे, छाया आहे, अतिशय सुंदर आहे.
आम्रवृक्षावर आलेला बहर मात्र वसंतातला मनाला मोहून टाकणारा आहे. एवढंच नाही तर समुद्र किनाऱ्यावर पसरलेली ओली रेती मात्र पावलांना मंत्रमुग्ध करणारी आहे. मग प्रश्न पडतो, याही पेक्षा जगात काही सुंदर आहे का? हो आहे. आणि त्या म्हणजे समुद्राच्या लाटा. त्या वल्लभत येणाऱ्या तुषाराने जेव्हा आपल्या मनाला स्पर्श करतात, आपल्या अंगाला स्पर्श करतात, लढीवाढपणे ते आपल्याशी खेळतात, तो आनंद, ते स्वातंत्र्य, ते हितगुज, ते सुख जर आपल्याला भोगायचं असेल तर याही सौंदर्यापेक्षा त्या स्वातंत्र्याचं जे सुख आहे ते मोठं आहे. आणि म्हणून ते मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. ते मिळवण्यासाठी तुम्हाला किनारा गाठायचा आहे. ते मिळवण्यासाठी तुम्हाला क्षितिजापर्यंत जायचं आहे. पुणवेचा चंद्र जेव्हा आपण पाहतो आणि त्याचं जे रिफ्लेक्शन्स, त्याला प्रतिबिंब म्हणतात, ते जेव्हा पाण्यात पडतं आणि ते चंदेरी त्याचं रूप पाहतो, ते मन मोहून घेणारं असतं. म्हणजे सौंदर्य आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी सौंदर्याला केवळ पाहत राहून जगता येणार नाही, तर कर्तव्याने सत्याचा आकार साकार करावा लागेल, ही संकल्पना यात अत्यंत महत्वाची आहे. या कवितेच्या शेवटच्या ज्या 2 ओळी आहेत त्या मनातल्या अंतरंगाला हळूच स्पर्श करतात. स्पर्शच करत नाही तर त्याच्या कर्तव्याची त्याला दक्षता घ्यायला निश्चित शिकवतात. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की आता मात्र तुम्हाला किनारा गाठावा लागेल. म्हणजेच आयुष्य जगत असताना क्षितिज गाठणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यातली सुखदुःख येतील, पण माघार न घेता त्याचा आनंद, त्या अनुभवाचा आनंद घेणे म्हणजे जीवन जगणे आहे. आणि हीच परिकल्पना सरोजिनी नायडूने त्या काळात, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात मांडण्याचा या कवितेत प्रयत्न केला आणि सांगितलं की तुम्हाला ते स्थिती म्हणजे स्वातंत्र्य जगण्याचा मूलमंत्र मात्र या कवितेतून अप्रत्यक्षरित्या देताना त्या दिसतात. म्हणून वाचकाने ही कविता शाब्दिक अर्थाबरोबर वाच्यार्थ लक्षात घेऊन जर का समजण्याचा प्रयत्न केला तर त्याचा गर्भ मात्र पकडता येईल. कारण कवितेला अक्षरांबरोबर किंवा शब्दांबरोबर अर्थ आणि त्याचा भावार्थ या दोन्ही गोष्टी मात्र एकाच स्थितीत चालताना आपल्याला दिसतात.